एखादा पुरुष जर एखाद्या कामात कमी पडत असेल, त्याला ते काम उत्तमपणे जमत नसेल, तर 4 लोक त्याला येऊन म्हणतात, इतकं छोटं काम तुला जमत नाही, बायांसारख्या बांगड्या घालून घे ना. किंवा एखादा पुरुष घरकामामध्ये त्याच्या बायकोला, आईला मदत करत असेल, तरी सुद्धा लोकांचं तेच, काय बायांसारखी कामं करतो आहे, बांगड्या घालून घे ना. म्हणजे यावरून लक्षात येते की आपली विचार क्षमता किती मागासलेली आहे. बांगड्या हे दुर्बलतेचं प्रतीक नाही, तर शक्तीचं प्रतीक आहे. एखादी बाई जर ती वर्किंग वुमन असेल तर ती सगळी कामं सोबत करते. मुलांना सांभाळणे, घर सांभाळणे, उत्तम स्वयंपाक बनवणे, घरच्यांची काळजी घेणे, शिवाय बाहेरील काम देखील ती तिचे चोखपणे पार पाडते. त्याचबरोबर एखादा पुरुष जर जॉब करत असेल तर तो कामावरून घरी आल्यानंतर त्याला हाती पाणी द्यावं लागतं, हाती चहा द्यावा लागतो, त्याला जेवण वाढून द्यावं लागतं. म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, अरे तुझ्याहूनही तू उत्तम वागते, समाजी उत्तम भाषण देते, तुलाही शहाणपण शिकवू जाणते, मग ती मागे कशाने.